वेलकम स्टुडंट्स. आपण रिव्हिजन लेक्चर्स पाहत आहोत ज्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 1चं सोल्युशन आपण घेतलेलं आहे, ज्या माध्यमातून पार्टनरशिप फायनल अकाउंट्स कशा स्वरूपात स्टेप बाय स्टेप प्रेझेंट करायचे आहेत हे आपण पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आता प्रॉब्लेम नंबर सेकंड आपण पाहणार आहोत, ज्याचा बेनिफिट आपल्याला निश्चितच एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून होणार आहे. तर सेकंड नंबर प्रॉब्लेम आपण पाहूया. जितकं प्रॉब्लेम आपण प्रॅक्टिस करत जाऊ तितकं आपल्याला काय होईल, सोल्युशन देणं सोपं होत जाईल. अनंत आणि चेतन दोघेही पार्टनर्स आहेत आणि त्यांचा प्रॉफिट अँड लॉस मधला शेअर कसा आहे, इक्वली आहे. म्हणजे थोडक्यात आनंदच्या आणि चेतनचा शेअर प्रॉफिट मधला इक्वली आहे, म्हणजे 1:1 आहे. तर आनंदचे हिस्से होतील 2 मध्ये 1 आणि चेतनचे 2 मध्ये 1. अशा फॉर्म मध्ये ते आपण लिहू शकतो. तर त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला पुढे दिलेल्या ट्रायल बॅलन्स वरून आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन वरून प्रिपेअर करा trading account and profit and loss account for the year ended 31st March 2023 and balance sheet as on that date. तर ट्रायल बॅलन्स पुढे दिलाय, ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड त्यांनी केलेलं आहे. त्याच्या बेसवरती आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. तर पाहूया ट्रायल बॅलन्स मध्ये सुरुवातीला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 12,000 रुपये. आपण कुठे लिहिणार आहोत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मोटिव्ह पॉवर ही आपली काय डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण पोस्ट करू. त्यानंतर सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करणार आहोत 4,600. ऍडव्हर्टाइजमेंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातील 1,250. फर्निचर असेट आहे 15,000 असेट साईडला शो करू. कॅश इन हँड असेट आहे, असेट साईडला जाईल. कॅश ॲट बँक असेट आहे 14,000 रुपये, असेट साईडला जातील. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ते शो करणार आहे मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर सन्ड्री डेटर्स ही माझ्यासाठी असेट आहे 21,000 रुपये, मी बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो करेन. बॅड डेट्स जे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले असतात ते ओल्ड बॅड डेट्स असतात, तो व्यवसायासाठी नॉमिनल लॉस आहे, तर मी काय करणार आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणार आहे. डिस्काउंट डेबिट साईडला दिलेले ते डिस्काउंट अलाउड आहेत, डिस्काउंट आपण अलाउड केलेला आहे, शो करू आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 200 रुपये. कमिशन डेबिट साईडचे निश्चितच कमिशन काय केलेले आहेत, ते पेड केलेले आहेत किंवा अलाउड केलेले आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणार 650. इंटरेस्ट हे देखील डेबिट साईडचे पेड केलेलेच आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करणार, कारण की ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. परचेसेस माझे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातील 20,000 रुपये. ड्रॉइंग्स दिलेत, आनंदचे ड्रॉइंग्स 2,000 रुपये आणि चेतनचे 1,500 आहेत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊ आपण हे. आणि बिल्स रिसिवेबल माझ्यासाठी असेट आहे, तर मी काय करणार आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो करणार आहे. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट बॅलन्सेस वाचूया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जो तयार करणार आहे त्याच्या क्रेडिट साईडला बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घ्यायचा आहे 25,000 आणि 15,000. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, तर लायबिलिटी साईडला घ्या. जनरल रिझर्व्ह एका ठराविक आपल्याला भविष्यामध्ये जे काही खर्च होणार आहेत, एक्सपेक्टेड एक्सपेन्सेस होणार आहेत किंवा लॉसेस होणार आहेत, त्याच्यासाठी प्रॉफिट मधून काही भाग बाजूला काढून ठेवला जातो, त्याला आपण जनरल रिझर्व्ह म्हणतो. तर जनरल रिझर्व्ह एक्सपेक्टेड एक्सपेन्सेस अँड लॉसेस साठी खर्च केला जाणार आहे, ती आपल्यासाठी लायबिलिटी राहील, लायबिलिटी साईडला शो करायचं आहे. डिव्हिडंड रिसिव्ड जो झालेला आहे, आपण जे शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यामध्ये त्या शेअर्स वरती आपल्याला डिव्हिडंड भेटतो, तो इनडायरेक्ट आपल्यासाठी काय आहे, इन्कम आहेत, ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करणार आहोत. प्रॉपर इफेक्ट पहा याचे. कमिशन रिसिव्ड इनडायरेक्ट इन्कम आहेत, त्यामुळे मी काय करणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करणार आहे. डिस्काउंट रिसिव्ड हे देखील माझे काय आहेत, इनडायरेक्ट इन्कम्स आहेत, तर मी कुठे शो करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. रिटर्न आउटवर्ड हे परचेस रिटर्न आहेत, ते परचेसेस मधून लेस करणार मी. सेल्स माझे डायरेक्ट इन्कम आहेत, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 40,000 घेणार. आणि रेंट दिलेला आहे क्रेडिट साईडला, तर निश्चित लक्षात ठेवायचे हे रेंट काय असतील, रिसिव्ड असणार आहेत, आणि ते माझ्यासाठी काय होईल, म्हणजेच आपल्या व्यवसायासाठी काय होईल, इनडायरेक्ट इन्कम होतील, आणि ते आपण कुठे शो करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला शो करणार आहोत. बरेचसे पॉइंट्स मी तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये शो केलेले आहेत, जे अकाउंट्स जे आहेत त्याचं प्रॉपर पोस्टिंग आपल्या लक्षात यावे या दृष्टिकोनातून. तर ट्रायल बॅलन्स वाचून झाल्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये जायचं आहे. सॅलरी पेएबल आहे म्हणतायत, पेएबल असेल हा वर्ड आला किंवा अनपेड आला
किंवा आपण काय म्हणू ड्यू वाला, या सर्व गोष्टींचा अर्थ होतो सॅलरी आउटस्टँडिंग आहे. तर सॅलरीला टिक मार्क करून घ्यायचे ठरलेल्याप्रमाणे. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी बिल जे आहे त्याच्यामध्ये 300 रुपये आपण पेड केलेत ऍडव्हान्स फॉर्म मध्ये. ऍडव्हान्स मध्ये ज्या वेळेला पेड करू पैसे त्यावेळेला ती ऍडजस्टमेंट होते प्रीपेडची. तर प्रिंटिंग अँड स्टेशनरीला टिक मार्क करायचा आहे डेबिट बॅलन्सेस मध्ये जे दिलेले आहेत त्याला. प्री रिसिव्ड कमिशनचा अर्थ होतो इन्कम आपण ऍडव्हान्स फॉर्म मध्ये घेतलेला आहे. तर याची टिक मार्क आपल्याला डेबिट साईडला जे कमिशन दिले त्याला करायचं नाही. डेबिट साईडचे कमिशन हे पेड आहे. आपल्याला प्री रिसिव्ड कमिशनची ऍडजस्टमेंट दिलेली आहे. तर क्रेडिट साईडला दिलेले जे कमिशन रिसिव्ड आहेत त्याला टिक मार्क करायचा आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जातात, लक्षात ठेवा. आउटस्टँडिंग रेंट, आता रेंट आउटस्टँडिंग आहे तर निश्चित पहा रेंट कुठं दिलेला आहे. तर रेंट दिलेला आहे आपल्याला क्रेडिट साईडला. तर ते काय करत आहेत आपल्याला या क्रेडिट साईडला जे रेंट रिसिव्ड आपण कन्सिडर केलं त्या संदर्भातच सांगत आहेत. म्हणजे हे रेंट आपल्याला आउटस्टँडिंग आहे म्हणजे मिळणे आहे. हे उत्पन्न आहे म्हणजे ते आउटस्टँडिंगचा अर्थ काय होणार आता मिळणे आहे, येणे आहे. पहा एक्सपेन्सेस बरोबर आउटस्टँडिंग शब्द आला तर पैसे देणे आहोत आणि इन्कम बरोबर आउटस्टँडिंग शब्द आला तर पैसे येणे आहेत बिझनेससाठी किंवा बिझनेसला. टिकमार्क केले मी. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू दिली. कॉस्ट प्राइस 10,000 आणि मार्केट प्राइस 12,000 आहे. अकॉर्डिंग टू द कन्झर्वेटिझम कॉन्सेप्ट क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. याच्यामध्ये जी कमी आहे ती शो करायची आहे. या दोन्हीपैकी जी कमी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. या दोन्हीपैकी कोणती कमी आहे पहा. कॉस्ट प्राइस कमी आहे, निश्चितच कायम कॉस्ट प्राइस कमी असते, ती आपल्याला घ्यायची आहे 10,000 रुपये. आणि डिप्रिशिएट फर्निचर बाय 10%. तर फर्निचरला टिकमार्क करून घ्या. ठीक आहे. आपण ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले जे अकाउंट्स आहेत ते पाहिले, त्याची इन्फॉर्मेशन पाहिली, त्याच्या व्यतिरिक्त ऍडजस्टमेंट देखील पाहिलेले आहेत. आता आपल्याला पोस्टिंग करायचं स्टार्टिंगला आणि पोस्टिंग झाल्यानंतर आपल्याला ऍडजस्टमेंट करायच्या आहेत. तर हा इन द बुक्स ऑफ मेसर्स ए अँड बी झालेला आहे. ते फक्त आपल्याला दुरुस्त करून घ्यावं लागेल बाळांनो. जस्ट 2 मिनिट. मेसर्स काय येणार आहे अनंत अँड चेतन. ओके ठीक आहे साहेब, दुरुस्त केलेला आहे आपण. तर हा फॉर्मॅट आपल्याला माहित आहे. सुरुवातीचा भाग जो आहे तो कशाचा आहे, पार्ट जो आहे स्टार्टिंगचा तो ट्रेडिंग अकाउंटचा आहे आणि ट्रेडिंग अकाउंटच्या बिलो जो पार्ट आहे तो कंटिन्युअस फॉर्म प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्म आहे. सुरुवातीला ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक, त्यानंतर टू परचेसेस, त्यातून परचेस रिटर्न वजा करणार. क्रेडिट साईडला बाय सेल्स, त्यातून लेस रिटर्न्स आणि बाय क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलाय अनंत आणि चेतन. डेबिट साईड दिले, क्रेडिट साईड दिले. क्रेडिट साईडला बॅलन्स आपण ब्रॉड डाऊन करून घेणार आहोत आणि त्यानंतर काय करणार आहोत बॅलन्सिंग करू शेवटी. नेक्स्ट वन बॅलन्स शीट आपण इथं तयार करणार आहोत ज्यामध्ये आपण लायबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे जे बॅलन्स येतील ते शो करणार आहोत. ओके डन. पोस्टिंग पाहूया. ओपनिंग स्टॉक 12,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला शो करतोय मी. मोटिव्ह पॉवर 1,800 डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये मोठमोठ्या मशिनरीज रन आउट करण्यासाठी चालवण्यासाठी आपल्याला जी एनर्जी लागते त्याला आपण मोटिव्ह पॉवर बोलतोय. ते मोटिव्ह पॉवर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला मी शो करतोय 1,800 ही त्याची अमाऊंट आहे. त्यानंतर सॅलरी घ्यायची आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टिकमार्क केले, ऍडजस्टमेंट आहे 4,600 रुपये. टू सॅलरी अकाउंट 4,600 लिहिले मी. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत 1,250, ते देखील लिहून घेतलेत आपण आता 1,250 रुपये. त्यानंतर फर्निचर दिलेलं आहे 15,000 रुपये. फर्निचर आपली काय होते सांगा बघूया. निश्चितच असेट होणार आहे
तर असेट साइडला शो करून घ्यायचं आहे आपल्याला. ऍडजस्टमेंट आहे, इनर कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची आहे आपल्याला. फर्निचर नंतर कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक 714,000 रुपये दोन्ही असेट आहेत. कॅश इन हँड 700 रुपीज आणि कॅश ॲट बँक 14,000 रुपीज आपण पोस्ट करून घेतले. यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत 1,900 रुपये डेबिट साइडला शो करायचे आहेत. ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहा रक्कम. प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉपर इफेक्ट पहा, प्रेझेंटेशन पहा प्रॉपर 1,900 एक ओळ जागा सोडली. सन्ड्री डेटर्स असेट आहे 21,000 रुपये आपल्याला ते शो करायचे आहेत असेट साइडला. ऍडजस्टमेंट याच्यावरती दिलेली नाही, आउटर कॉलम मध्ये शो करा. त्यानंतर बॅड डेब्ट्स, ओल्ड बॅड डेब्ट्स आहेत, एकच इफेक्ट घ्यायचा आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला अमाऊंट दिलेली आहे 1,000 रुपीज. डिस्काउंट अलाउड जो केलेला आहे 200 रुपये तो डेबिट साइडलाच येईल. डेबिट साइडचे डिस्काउंट आहेत ते डिस्काउंट अलाउड आहेत 200 रुपीज. त्यानंतर कमिशन दिलेलं आहे, पेड केले 650 रुपये, ते देखील मी घेणार आहे. कमिशन पेड म्हणून डेबिट साइडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या अमाऊंट होते किती 650. यानंतर आपण कमिशन झाल्यानंतर इंटरेस्ट पेड केलेले 780 रुपीज काय करणार आहोत, हे देखील डेबिट साइडला घेणार आहोत. हा देखील इंटरेस्ट पेड आहे 780. परचेसेस दिले ट्रेडिंगच्या डेबिटला घ्या 20,000 रुपये. इनर कॉलम मध्ये लिहून घेतलं मी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. ड्रॉइंग्स दिलेत, आनंदचं ड्रॉइंग्स आहेत 2,000, चेतनचे 1,500 पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला, कारण की ड्रॉइंगची अमाऊंट आपण पार्टनर्स कॅपिटल मधून काय करतो, वसूल करतो 2,000 and 1,500 रुपीज. बिल्स रिसिवेबल 6,000 रुपये आहेत, ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला शो करा. शो करायचे आहेत 6,000 रुपये. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइडला यायचं आहे. आनंदचं कॅपिटल 25,000, चेतनचं 15,000 क्रेडिट साइडला ब्रॉड डाऊन करून घ्यायचं आहे 25,000 आणि 15,000. सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 16,000 रुपये, लायबिलिटी साइडला शो करेन मी. $16,000. जनरल रिझर्व्ह 2,780, हे देखील लायबिलिटी साइडला शो करत आहे मी. 2,780 रुपये आपण घेत आहोत. त्यानंतर जनरल रिझर्व्ह झाल्यानंतर बाळांनो आपल्याला डिव्हिडंड रिसिव्ड हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला घ्यायचा आहे 950 रुपये. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. बाय डिव्हिडंड रिसिव्ड 750 रुपीज, सॉरी 950 रुपीज आहे. यानंतर आपल्याला डिव्हिडंड रिसिव्ड झाल्यानंतर काय आहे, कमिशन रिसिव्ड 1,180 रुपीज कमिशन रिसिव्ड. ऍडजस्टमेंट आहे, इनर मध्ये लिहून घ्यायचे आहे अमाऊंट कमिशन रिसिव्ड. ओके. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड 820, हे देखील क्रेडिट साइडला येतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या 820. रिटर्न आउटवर्ड 650 मात्र काय होईल, लेस होतील. हे परचेसेस मधून 19,350 रुपये राहिले ते आउटरला येतील नेट परचेसेस. सेल्स आहेत डायरेक्ट इन्कम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला घ्या 40,000 रुपये.
रिटर्न काहीच दिलेले नाहीत. आउटरला डायरेक्ट 40,000 शो करा, सेल्स रिटर्न दिलेले नाही आहे. त्यानंतर बाय रेंट दिलेला आहे, रेंटची अमाऊंट लिहायची आहे 2,000 रुपये, त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे. तर इतके आपण ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले जे काही अकाउंट्स आहेत त्याच्या काय केलेले आहेत, नोंदी घेतलेल्या आहेत. आपल्याला आता ऍडजस्टमेंट्स पाहायच्या आहेत आणि त्या ऍडजस्टमेंट्स आपण जस्ट 1 मिनिट त्याला इफेक्ट्स देणार आहोत. 2 इफेक्ट्स द्यायचे आहेत. सॅलरी पेएबल फॉर द मंथ ऑफ मार्च 1,000 रुपये. 1,000 रुपये सॅलरी पेएबल आहे. तर सॅलरी कुठं दिलेला आहे चेक करून घ्या. त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे आउटस्टँडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 4,600 मध्ये 1,000 मिळवले 5,600 रुपये झाले. आता सॅलरी पेएबल आहोत म्हणजे पैसे देणे आहोत. सेकंड इफेक्ट आपला कुठं होणार आहे सांगा, लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट येते 1,000 रुपये. यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रीपेड आहे. प्रीपेड आपण काय करणार आहोत, लेस करतो, कारण की हे नेक्स्ट इयर साठीचे खर्च असतात. ऍडव्हान्स मध्ये दिलेले पैसे हे या वर्षासाठीचे खर्च असत नाहीत. प्रीपेड 300 रुपये वजा करा, अमाऊंट येते 1,600. 1,900 मधून 300 वजा केले आणि प्रीपेडचा सेकंड इफेक्ट मात्र आपला कुठं होणार आहे, असेट साईडला होणार आहे. प्रीपेड प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट येते 300 रुपीज. दोन्ही इफेक्ट पाहिले आपण. यानंतर प्री रिसिव्ड कमिशन आहे. कमिशन मधून प्री रिसिव्ड जे ऍडव्हान्स फॉर्म मध्ये इन्कम घेतलेलं आहे, रिसिव्ड केलेलं आहे इन्कम, ते आपलं या वर्षासाठीचं इन्कम नाहीये. त्यामुळे कमिशन रिसिव्ड मधून मी काय करणार आहे, प्री रिसिव्ड लेस करून घेणार आहे आणि ती अमाऊंट किती आहे ते चेक करा. प्री रिसिव्डची 180 आणि ती अमाऊंट आली 1,000 रुपये. सेकंड इफेक्ट प्री रिसिव्ड कमिशन, प्री रिसिव्ड इन्कम आपली लायबिलिटी आहे बाळांनो, आणि त्याला आपण शो करणार आहोत लायबिलिटी साईडला प्री रिसिव्ड कमिशन. व्यवस्थित पहा, 180 रुपये. ओके, डन. आउटस्टँडिंग रेंट दिलेत. आता रेंट कुठं शो केलेलं आहे, इनडायरेक्ट इन्कम मध्ये आहे. तर निश्चितच हे आउटस्टँडिंग रेंटचा अर्थ होतोय हे रेंट मिळणे आहे, येणे आहेत. ऍड करायचं आउटस्टँडिंग 1,000 रुपये ऍड केले, किती झालं इन्कम आपलं 3,000. आता रेंट येणे आहे म्हणजे ती आपली असेट होईल. त्यामुळे मी काय लिहिणार आहे, आउटस्टँडिंग रेंट असेट साईडला सेकंड इफेक्ट करणार आहे. आउटस्टँडिंग रेंट 1,000 रुपये. पहिला इफेक्ट रेंट मध्ये ऍड करा, सेकंड इफेक्ट काय करायचा आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला, कारण की ते इन्कम येणे आहे मग, तर असेट होईल आपली. क्लोजिंग स्टॉक आपल्याला 10,000 किंवा 12,000 यापैकी जी कमी आहे ती घ्यायची आहे. दोन्हीकडे इफेक्ट घेणार आहोत आपण. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट 10,000 रुपये, सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक अमाऊंट शो करायची आहे 10,000 रुपये. ओके, डन. यानंतर क्लोजिंग स्टॉक झाल्यानंतर डिप्रिसिएट 10% डिप्रिसिएशन फर्निचर बाय 10% पर ॲनम. फर्निचरवरती 10% डिप्रिसिएशन घ्या. डिप्रिसिएशन मुळे काय होते, असेटची व्हॅल्यू कमी होते. फर्निचर मधून 10% अमाऊंट काय करायची आहे, लेस करायची आहे. 1,500 रुपये लेस केले तर अमाऊंट राहिली 13,500. सेकंड इफेक्ट आपल्याला सांगायला नको, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहे. टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर घ्यायचं आहे आपल्याला. अमाऊंट येते 1,500 रुपये. हे इफेक्ट्स आपण शो केलेले आहेत याच्यामध्ये. सर्वच्या सर्व ऍडजस्टमेंट झालेले आहेत. आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहोत. रूल काय आहे सांगा बघूया. जी साईड मोठी ती दोन्हीकडे लिहायची आहे. पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतं ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येत आहे, किती आली 50,000.
डेबिट साईडला येणार. क्रेडिट साईड मोठी जर आली तर डायरेक्ट इन्कम मोठे येत आहेत. तर टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन लिहायचा आहे. खर्च किती झालाय तो पाहू आपण. 0, 5, 3 आणि 8 11, 1 आणि 2, 3 आणि 9 12 आणि 1 13, 33,150 रुपये आपल्याला वजा करायचे आहेत. 33,150 रुपये आपल्याला वजा करायचे आहेत 50,000 मधून. तर 16,850 रुपये ग्रॉस प्रॉफिट येईल. आणि हा ग्रॉस प्रॉफिट बरोबर कुठं ट्रान्सफर करायचा आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 16,850 रुपये. कॅल्क्युलेशनचा भाग आहे. सगळे कॅल्क्युलेशन ओरली आपल्याला आले पाहिजेत. कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे. प्रॅक्टिस मॅटर करते बाळांनो. प्रॅक्टिस न होत जाईल हे. 16,850. पहिली संख्या बघा क्रेडिट साईडची टोटल करतो. 0, 5 आणि 5 10 आणि 2 12, 8 आणि 1 9 आणि 9 18 आणि 8 26 अशी 6, 2 आणि 6 8 आणि 1 9 आणि 3 12, 1 आणि 1 2 22,620 हे मी दोन्हीकडे लिहून घेणार आहे. तर टोटलचा कॉलम केलेला आहे बघा आमने सामने. त्यातून हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिट साईडचे काय करणार आहोत? वजा करणार आहोत. किती येते अमाऊंट ती चेक करून घेऊ. पहिली संख्या तर 0 येते. दुसरी संख्या इथे 5 आणि 5 10 आणि 8 18 येणार आहे. शिल्लक राहिले 1 1 आणि 6 7 आणि 2 9 9 आणि 6 15 आणि 2 17 आणि 6 17 आणि 6 23 आणि 7 30 आणि 5 35 येणार आहेत. तर 5 3 आणि 5 8 आणि 1 9 आणि 1 10 आणि 1 11 11 आणि 1 12 12,580 रुपये आपल्याला काय करायचे आहेत? खर्च झाले तर ते वजा करायचे आहेत. यातून 0 12तून 8 गेले 4, ओके 7तून 6 गेले 0, 2तून 2 गेले 0, 1तून 1 गेला. 2 मिनिट काहीतरी चुकलं आपलं. 0 12तून 8 गेले 4, 7तून 6 गेले 0, 2तून 2 गेलेले आहेत 0 आणि 2तून 1 गेला 0. 10,040 रुपये शिल्लक राहत आहेत. म्हणजेच नेट प्रॉफिट किती येतंय? 10,040. आपण इथं लिहिताना कशा स्वरूपात लिहिणार आहोत बघा. टू पार्टनर्स, सॉरी, नेट प्रॉफिट लिहायचं आहे ना आपल्याला. नेट प्रॉफिट क्रेडिट साईड मोठे आले. नेट प्रॉफिट कॅरी डाऊन वाटायचं आहे आपल्याला. अनंतला वाटायचं आहे. अनंत कॅपिटल अकाउंट लिहिणार मी. आणि त्यानंतर लिहिणार आहे चेतनला वाटायचं आहे. तर चेतन्स कॅपिटल अकाउंट जो फॉर्म देतोय त्या फॉर्म मध्येच लिहून घ्यायचं आहे आपल्याला. चेतन्स कॅपिटल अकाउंट यामध्ये 10,040 रुपये आपल्याला वाटायचे आहेत. इक्वली वाटणार म्हणजेच थोडक्यात किती रुपये जाणार आहेत बघा. इक्वली 5,020 आणि 5,020 वाटले जातील. ही रक्कम लिहायची आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रॅकेटमध्ये लिहा नेट प्रॉफिटची अमाऊंट आहे ही 5,020 रुपये आणि 5,020 रुपये. बॅलन्सिंग करा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर क्रेडिट साईड मोठी येते ती दिसते आपल्याला. 30,020 रुपये आले आणि याचे 20,020 रुपये येत आहे. अमाऊंट आता टू बॅलन्स कॅरी डाऊन क्लोजिंग बॅलन्स शोधायचा आहे. 2,000 रुपये ड्रॉइंगचे वजा करा. 28,020 रुपये शिल्लक राहतील आनंदचे. आणि चेतनचा कॅपिटल अकाउंट बॅलन्स राहील 1,500 वजा केल्यानंतर 18,520 रुपये. क्लोजिंग बॅलन्स शो करा आता. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 28,020 रुपये आणि 18,520 रुपये. करा टोटल. 0 2 आणि 2 4, 5 8 आणि 8 16 आणि 2 आणि 1 3 आणि 1 4. दोन्ही साईड काय आल्या पाहिजेत? आता इक्वल आल्या पाहिजे. चेक करू आपण. पहिली संख्या 0 आहे. दुसरी संख्या 4 आणि 8 12 आणि 8 20, 2 राहिले 2 आणि 5 7 आणि 7 14 आणि 1 15, 5 आणि 6 आणि 1 7, 7 आणि 7 13 आणि 2 15 आणि 1 16,
4 आणि 1 5 आणि 1 6 अशा पद्धतीने 66,500 आलेले आहेत. ही रक्कम काय झाली याला 13,500 राहिलेली ना आपली. पहिली संख्या 0, दुसरी संख्या 0 आहे, तिसरी संख्या 5 आणि 7 12, 12 आणि 3 1500, 5 शिल्लक राहिली 1 आणि 3 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि 6 15 आणि 1 16, परत शिल्लक 1 राहिले 1 आणि 1 2 आणि 3 3 आणि 2 5 आणि 1 6. तर दोन्ही साईड इक्वल येत आहेत 66,500 रुपयाने. तर कॅल्क्युलेशन खूप मॅटर करतं. व्यवस्थित आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. प्रथम आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केला, त्यानंतर आपण क्लोज केलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यावरील आलेला नेट प्रॉफिट जो आहे तो आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पाठवला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बॅलन्सिंग करायचा. बॅलन्सिंगचा रूल आपल्याला माहित आहे. त्या जी साईड मोठी ती दोन्हीकडे लिहून घ्यायची. तर क्रेडिट साईडच मोठी येते, तर दोन्हीकडे लिहून घेतला आणि जो आलेला बॅलन्स आहे तो बॅलन्स कॅरी डाऊन तो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो केलेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये जास्तीत जास्त जे अकाउंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचे इफेक्ट कुठे कुठे जातात ते खूप महत्वाचं आहे आणि ते शो केलेलं आहे मी. इफेक्ट ऍडजस्टमेंटचे इफेक्ट देखील प्रॉपर घेतलेले आहेत. रिगार्डिंग दिस प्रॉब्लेम जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहोत, प्रॉब्लेम नंबर 3चं सोल्युशन घेणार आहोत. हे प्रॉब्लेम्स ईच अँड एव्हरी स्टुडंट्सनी काय करायचे आहेत, रिवाइज करायचे आहेत. हे तुम्हाला हेल्पफुल ठरतील 12 मार्काचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी. आणि या फायनल अकाउंट्स वरूनच बाकीचे सर्व टॉपिकचे बेसिस असणार आहेत. थँक्यू व्हेरी मच.